IBN सांगोला न्यूज, नवा शोध, नवी बातमी. महूद रोडवर हृदयद्रावक अपघाताने हिरावला आक्रमक चेहरा. भरधाव ट्रेलरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने भीषण अपघातात मागील डाव्या बाजूच्या टायरखाली सापडून फरफटत गेल्याने उद्धव सेनेच्या मंगळवेढा तालुका प्रमुखाचा चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात काल गुरुवार 18 जून रोजी दुपारी 4च्या सुमारास सांगोला महूद रोडवरील उड्डाण पुलाच्या जवळ घडला. दरम्यान अपघातानंतर ट्रेलर चालक स्वतःहून पोलिसात हजर झाला. तुकाराम दामू भोजने, वय वर्ष 60, राहणार नंदूर, तालुका मंगळवेढा असं मृताचं नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंकिता कदम यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृत नंदूर येथील तुकाराम भोजने हे काल गुरुवारी दुपारी 4च्या सुमारास त्यांच्या MH13W 9990 बुलेट दुचाकीवरून सांगली सोलापूर महामार्गावरील सर्व्हिस रोडवरून सांगोला मार्गे मंगळवेढा कडे निघाले होते. नेमके त्यावेळेस सांगोल्याकडून अवजड साहित्य घेऊन भरधाव वेगाने पुण्याकडे जाणाऱ्या MH46 CU 9327 या ट्रक ट्रेलरची महूद उड्डाण पुलाजवळ डाव्या बाजूने बुलेट जोराची धडक बसून हा भीषण अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की तुकाराम भोजने बुलेटवरून उडून थेट ट्रेलरच्या डाव्या टायरखाली सापडून सुमारे 100 फूट फरफटत गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार बजरंग बोराटे, सचिन भोसले, वाहतूक शाखेचे नितीन घुले यांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रेलरच्या टायरखाली अडकलेला मृतदेह बाजूला काढून मदत केली. मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनकरिता सांगोला ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. पुढील तपास पोलीस हवालदार बजरंग बोराटे करीत आहेत. मृत तुकाराम भोजने हे सुरुवातीच्या काळापासून शिवसेनेत सक्रिय राहून तळागाळातील जनतेचे प्रश्नांवर आवाज उठवून सोडवत होते. सध्याच्या राजकीय घडामोडीत उद्धव सेनेशी एकनिष्ठ व आक्रमकपणे पक्षाची बाजू लावून धरणारा एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे नंदूर गावासह मंगळवेढा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.